वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे राईस पकोडा। त्यासाठी सगळ्यात आधी इथे आपण कुक्ड राईस घेतलेला आहे, त्यामध्ये आपण ॲड करणार आहे हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। इथे मी कमीच मीठ ॲड केलेलं आहे कारण की राईसमध्ये ऑलरेडी मीठ होतं। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये धना पावडर ॲड करून घ्यायची आहे। मग आपण ॲड करून घेणार आहोत लाल मिरची पावडर। त्यानंतर आपण थोडासा ओवा क्रश करून ॲड करणार आहे। जर तुम्हाला ग्रीन चिलीज आवडत असेल तर तुम्ही ग्रीन चिलीज चॉप करून टाकू शकता। इथं मी रेड चिली पावडर यूज केलेली आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत बेसनचं पीठ। तर यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता, पण त्याची काही गरज नाही आहे तांदळाचं पीठ ॲड करायची, कारण राईस ऑलरेडी फ्राय केल्यानंतर चांगला क्रिस्पी होतो आणि वरून आपण बेसन जर कोटिंगसाठी टाकलेलं आहे तर अजून क्रिस्पी ते होणार आहे। यामध्ये आपण थोडंसुद्धा पाणी ॲड नाही करणार आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे राईस थोडा स्टिकी असतो त्यामध्ये स्टार्च असल्यामुळे, त्यामुळे इथे आपण पाणी ॲड नाही करणार आहोत। फक्त बेसन ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण एका साईडला आता गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण एक एक करून आपले भजी जे आहेत ते फ्राय करायला तेलामध्ये टाकणार आहोत। रास रेसिपी जर माझी कोणी बघितली नसेल टँगी मसाला राईसची तर जाऊन नक्की बघा। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक ॲड करेन, तर जाऊन नक्की चेक करा आणि कशी वाटली हे कमेंट करून सांगा। आणि माझं इंस्टाग्राम ID सुद्धा जाऊन नक्की चेक करा। तर इथे आता ऑलमोस्ट आपल्याला तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आपले पकोडे, जोपर्यंत त्याला असा थोडासा लाईट रेडिश कलर येत नाही किंवा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तुम्ही त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। जास्त पण फ्राय करायचं नाही, नाहीतर करपलेली टेस्ट लागेल। तर इथे आपलं पकोडे जे आहेत ते रेडी झालेले आहेत। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।